हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज मस्त असा व्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. तो पण एक नंबर आणि गावचा व्लॉग असणार आहे. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर न स्किप करता पाहायचे आहेत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक कमेंटसुद्धा करायचे आहेत आणि शेअरसुद्धा करायचं आहे. एक नंबर आहे आजचा व्हिडिओ. तर मी आलेले आहे डॉक्टरकडे आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर आज होता बाजार. तर मग आमच्या गावात बाजार भरत होता पण तो बंद झाला. मग त्याच्यानंतर आपल्या गावी कसं असतं माहीत आहे ना, आपण जरा खेडेगावात राहतो आणि मग थोड्या अंतरावरती दवाखाने असतात आणि दुसऱ्या गावात बाजार भरत असतो. तर आम्ही सुद्धा तिकडे गेलेलो होतो. तर बघा डॉक्टरच्या तिथलं सगळं आमचं आवरल्यानंतर म्हटलं चला आज आपण बाजार पण करून जाऊया. तर आज आहे आठवडे बाजार आणि मग आम्ही सुरुवात केली बाजार करायला. तर खूप दिवसांनी मी असं रोज तिकडे शहरात राहत असल्यामुळे रोजच्या रोज भाजीला आणायला आपण जात असतो. पण गावी कसं आठवड्यातून एकदाच आपल्याला बाजार करायला भेटतो आणि गावी काही रोज रोज कोण जात नाही. तर मी सुद्धा खूप दिवसांनी ह्या गावच्या आठवडी बाजाराला आले. गावच्या एवढ्या छान टवटवीत आणि फ्रेश भाज्या बघून खरंच खूप भाजीला घेऊ असं वाटतं. जी रोज आपण भाजीला जातो त्यात जी मजा नसते ती रोज ह्या आठवडी बाजारात असते. तर खरंच खूप छान वाटते. जेव्हा मी कॉलेजला वगैरे होती तेव्हा मग मी हा असा बाजार करायचे. तर बघा मस्त भाज्या टवटवीत हिरव्या गार भाज्या आणि मस्त आपले शेतकरी बांधव असतात तिथे. तसे तिकडे शहरात कसं की आपल्या शेतकऱ्याकडून घेतला जातो माल आणि पुढे विकला जातो. तर इथे सगळे विकणारे बऱ्यापैकी शेतकरी असतात आणि काही व्यापारीसुद्धा असतात. तर बघा मस्त असा बाजार भरलेला आहे आणि आत्ताशी सुरुवात झालेली आहे आणि पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे. आम्ही सुद्धा त्या बाजारासाठी थोडा वेळ बसलो होतो आणि त्याच्यानंतर सुरुवात केली कारण बाजार लगेच भरलेला नव्हता. मग बघा इकडे मस्त असा बाजार भरायला चालू झालेला आहे आणि बघा मी इकडे अशी बसलेली होती एका ठिकाणी आणि तिथून मग असं व्हिडिओ बनवत होती. तर त्याच्यानंतर बघा मस्त अशा टोमॅटो भाज्या खूप छान होत्या सगळीकडे, मसाल्याचे पदार्थ आणि बाजारसुद्धा खूप मोठा भरलेला होता. तर आम्ही सुद्धा सुरुवात केली आणि बऱ्यापैकी आम्ही भाज्या घेतलेल्या होत्या भरपूर सगळं काही. पुढे माझ्या सासूबाई वगैरे चालत आहेत. तर बाजारात आम्ही खूप काही घेतलं होतं पण बाजार खूप म्हणजे सध्या खूप भाजीपाला महाग आहे. 30ला आणि 40ला पाव आहे. तर इथं प्लॅस्टिकवाला बसलेलं होतं. तिथे सुद्धा काही घ्यायचं होतं तर ते घेतलेलं होतं. भाज्यासुद्धा आम्ही घेत होतो कारण नंतर इकडे यायला सुद्धा आम्हाला काही बस वगैरे नाही. आमच्या गावातून एकच टाईम इकडे बस येते आणि परत रिटर्न जायला सुद्धा काही नाही. तर मग आम्ही तिथेच त्याच दिवशी बाजार केला. तर बघा इथे शेपूची भाजी होती आणि कोथिंबीर होती. शेपूची भाजीसुद्धा विचारली तर 30 रुपयाला पेंडी होती आणि खूप छोटी. तर इकडे तळण वगैरे सर्व काही होतं आणि सगळ्याच भाज्या खूप महाग होत्या आणि खूप दिवसातून मी सुद्धा ह्या बाजारला गेली होती त्यामुळे मला सुद्धा खूप छान वाटलं. तर तुम्हाला सुद्धा आवडतो का हा आठवडी बाजार आणि तुमच्याकडे कोणत्या गावात भरतो? तर हा बाजार जो भरलेला आहे तर या गावाचं नाव पुसे सावळी आहे. तर माझे ब्लॉग तिथून कोण पाहत असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि त्याच्यानंतर बघा सगळ्याच भाज्या होत्या पण सगळ्या भाज्या खूप महाग होत्या आणि भाज्यासुद्धा भरपूर होत्या. पण पावसामुळे आता भाज्या महाग झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आम्ही सुद्धा भरपूर काही भाज्या वगैरे घेतल्या आणि चाललेलं होतं बघा. तर तिथे वाटाणासुद्धा होता एकाच ठिकाणी वाटाणा होता. तिथं मी वाटाणासुद्धा विचारल्या वाटाण्याच्या शेंगा कशा आहेत. तर 50ला पाव मला सांगितल्या होत्या आणि कांदे वगैरे हे तर काही घरी होतंच. त्याच्यानंतर मग इथे सुद्धा खारी टोस्ट बटर तुम्हाला आवडतं का मला कमेंट्स करून सांगा. त्याच्यानंतर असा बाजार चालू होता. खूप मोठा बाजार भरलेला होता. इथे पुन्हा प्लास्टिकवाला बसलेला होता आणि इथे भरपूर काही आम्ही घेतलं जे की आमच्यासोबत ज्या होत्या त्यांनासुद्धा घ्यायचं होतं. तर मग तर इथे बघा प्लास्टिकमध्ये सुद्धा किती भरपूर वस्तू आहेत. प्लास्टिक पण आहे, स्टील पण आहे. तर भरपूर काही वस्तू होत्या. तर गावाला सुद्धा सगळं भेटतं आणि सगळ्या वस्तू असतात असं नाही की काही भेटत नाही. तर भरपूर वस्तू होत्या. त्याच्यानंतर मग इथे चिरमुरे वगैरे होते आणि आठवडी बाजार म्हटलं की चिरमुरे घ्यायलाच पाहिजेत
कारण जेव्हा मी कॉलेजला वगैरे होते आणि खूप छान लागतात हे चिरमुरे. तर मग जर मी आठवडी बाजारातून चिरमुरे घेऊनच यायची आणि त्याच्यानंतर मग आत्ताच मी लग्न झाल्यापासून पहिल्यांदा या आठवडी बाजारला गेलेली आहे. त्याच्यानंतर मग इथे वांगीसुद्धा होती. वांगीसुद्धा 30ला पाव. सगळं 30 आणि 40ला पावच भाज्या होत्या. खूप महाग भाज्या होत्या. तर बघा शेवग्याची शेंगसुद्धा आहे. शेवग्याची शेंगसुद्धा 40ला पाव होती. तर भरपूर भाज्या होत्या. त्याच्यानंतर मग इथे घेतले आम्ही चिरमुरे मस्त. आणि चिरमुरे खूप छान लागतात. आमच्याकडे काही जण मेवा बोलतात, काही जण चिरमुरे बोलतात. तर तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. आणि तुम्हीसुद्धा जाता की नाही आठवडी बाजाराला. आणि ही मजा वेगळीच असते ह्या बाजारात खरेदी करण्याची, हो ना. त्याच्यानंतर बघा आता बाजार भरायला व्यवस्थित चालू झाला होता आणि बऱ्यापैकी आम्ही सुद्धा खरेदी केलं. आणि बघा कंटाळा आलेला होता कारण बाजारात आपण गेलो की लवकर आवरत नाही. तर बराच वेळ आम्हाला या बाजारामध्ये झालेला होता. आणि बघा इथे मस्त वडापाव बनवत होते बघा. आणि आणि मस्त अजून तळायचे वडापाव चालू नव्हते. फक्त बटाट्याची भाजी बनवून त्याचे फक्त वडे बनवायचे चाललेले होते. पण इतका छान सुगंध येत होता की असं वाटलं पटकन घ्यावा आणि खावा. तर मग त्याच्यानंतर बघा मी तिथे थांबली होती. पाणी वगैरे त्या मावशींनी मला दिलं आणि मग मी तिथेच थांबली होती. तर इकडे बघा तर आता सगळं आमचं खूप वेळ झाला होता बाजार करून आणि मग सगळा बाजार आमचा घेऊनसुद्धा झालेला होता. त्याच्यानंतर मी ते थांबलेली होती आणि पुन्हा एकदा बघा सगळा बाजार आमचा फायनली करून झाला. त्याच्यानंतर मग आम्ही रिक्षा पकडली कारण येताना मला बस नव्हती. जाताना आम्ही बसने गेलो पण येताना रिक्षा करून रोज यावं लागत होतं. त्याच्यानंतर बघा मग रिक्षा भेटली आणि रिक्षात आम्ही बसलो आणि रिक्षाने आलो. तर त्याच्यानंतर बघा हे गावचा रस्ता वातावरण खूप छान झालेलं होतं. अधूनमधून पाऊससुद्धा येत होता आणि म्हटलं बाजार करत असताना पाऊस येऊ नये. आणि खरंच पाऊस आलेला नाही. तर असा मस्त हा आठवडी बाजार भरला होता आणि खूप छान खरेदी केलं. तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. आणि कसा वाटला हा आठवडी बाजार मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट अँड शेअर करायला विसरू नका. आणि न स्किप करता आपलं व्लॉग बघत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा खूप छान असं आम्ही बाजार वगैरे केला आणि मग आम्ही पोचलो थोड्याच वेळात घरी. तोपर्यंत बाय बाय.